नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सीपीआर मध्ये आधी वर्दी मगच उपचार, नेमका प्रकार काय चालू आहे? छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे सीपीआर हे कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांच्या आशेचा अखेरचा श्वास. सीपीआर मध्ये जीव वाचतो हा विश्वास घेऊन दररोज शेकडो रुग्ण सीपीआर मध्ये धाव घेतात. मात्र या सीपीआर मध्ये सध्या सुरू असलेली एक अमानवी, बेजबाबदार आणि धक्कादायक प्रथा माणुसकीला काळिमा फासणारी ठरत आहे. अर्धी वर्दी मग उपचार असा अलिखित फतवा काढल्याने नातेवाईक हातबल होत आहेत. मरणासन्न रुग्णांसमोर डॉक्टरांची पाठ फिरवणारी अमानवी व्यवस्था पाहून संताप अनावर होत आहे. अपघात विभागात विषारी द्रव प्राशन केलेला रुग्ण तडफडत असतो. गळफास घेतलेली तरुणी श्वासासाठी झगडत असते. अपघातातील जखमी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेला असतो. अशावेळी रुग्णांचे नातेवाईक एकच अपेक्षा ठेवून धावत असतात, आधी जीव वाचवा, बाकी नंतर पाहू. पण अशा अवस्थेतही सीपीआरच्या अपघात विभाग ड्युटीवर असलेले डॉक्टर व कर्मचारी रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर असतानाही आधी पोलीस चौकीत वर्दी द्या, मग उपचार होतील असे सांगतात. उपचाराऐवजी आधी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह, हा आदेश नेमका कोणाचा? कागल तालुक्यातील एका तरुणाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली. कुटुंबियांनी तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केलं. अपघात विभागात पोहोचताच डॉक्टरांनी ही पोलीस केस आहे, आधी चौकीत वर्दी द्या असं सांगितलं. रुग्णाच्या भावाने हात जोडून विनवणी केली. त्याचा भाऊ तडफडत होता, त्याच्या तोंडातून फेस येत होता, पण त्याला चौकीत पाठवण्यात आलं. तो वर्दी देऊन येईपर्यंत त्याची अवस्था आणखीन बिघडली. अशा घटनांमध्ये काही वेळा रुग्णांचा जीव जातो, तर काही वेळा ते वाचतात. पण या प्रक्रियेमुळे अमूल्य वेळ वाया जात असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. सीपीआर हे रुग्णालय आहे की पोलीस चौकी? इथे स्टेटोस्कोप चालतो की डायरी? इथे इंजेक्शन आधी की सही? असे प्रश्न शेकडो नातेवाईक विचारत आहेत. अपघात विभागात उभे असलेले नातेवाईक रडत ओरडत हात जोडत विनवण्या करत असतात. डॉक्टर साहेब, आधी उपचार करा, माझा माणूस मरतोय. पण समोरून मिळणारा प्रतिसाद अनेकांना बर्फासारखा थंड असतो. पोलिसात नोंद झाल्यानंतरच रुग्णावर उपचार सुरू होत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. सीपीआर हे केवळ इमारत किंवा व्यवस्था नाही, ते माणसांच्या आशा अपेक्षांचे केंद्र आहे. अपघात विभागात उभे असलेले नातेवाईक डोळ्यातील पाणी, हात जोडलेले, धडधडणारे हृदय घेऊन उभे असतात. त्या क्षणी पहिले कागद मग उपचार हे शब्द त्यांच्या काळजावर घाव घालणारे ठरत आहेत. एका वृद्धाने सांगितले, माझ्या नातवाने गळफास घेतला होता. आम्ही कसं बसं जिवंत अवस्थेत आणलं, पण डॉक्टर म्हणाले आधी पोलीस चौकीत जा. त्या क्षणी मला वाटलं, हे हॉस्पिटल आहे की कोर्ट? या प्रकारामुळे केवळ रुग्णांचे नातेवाईकच नाहीत, तर सीपीआरमधील पोलीस कर्मचारीही संतप्त आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले, आम्ही कधीही उपचार थांबवायला सांगत नाही. आधी जीव वाचवा, मग नोंद करा, हेच आम्हीही सांगतो. पण डॉक्टर आमच्यावर ढकलतात. रुग्ण मरणासन्न असताना आधी उपचार व्हायला हवेत. आम्ही नंतर पंचनामा नोंद करू शकतो, पण डॉक्टर आमच्याकडे बोट दाखवतात आणि नातेवाईक आमच्यावर चिडतात. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.